या सगळ्याविषयी बोलण्याकरता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? वर्दीतली महिला सुद्धा सुरक्षित आहे की नाही हा सवाल आता उपस्थित होतोय। भाजपच्या पक्षातलाच हा पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस महिलेचा विनयभंग केल्याचं हे सगळं प्रकरण अतिशय संतापजनक, चीड आणणारा हा सगळा प्रकार आहे। घडलेली घटना ही अत्यंत संतापजनक आहे। यामध्ये संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे, गुन्हा देखील नोंद झालेला आहे। सार्वजनिक ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी असलेल्या या खाकी वर्दीच्या संदर्भात असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे। याचा मी जाहीर निषेध करते आणि यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर तर कारवाई होईलच, पण अशा घटना ह्या घडू नयेत यासाठी खऱ्या अर्थानं ही पोलीस यंत्रणा आपल्यासाठी, आपल्या सुरक्षेसाठी काम करत असताना इतकं धाडस या व्यक्तीने केलेलं आहे की त्याचा मी निषेध व्यक्त करते। त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे, कारवाई देखील ही कठोररित्या होईल। अगदी रुपालीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।